तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या तरी सोशल मीडियावरती धुमाकूल घालणारा एक व्हिडिओ पाहायला मिळते, तो म्हणजे बोलणारा कावला. आणि याच बोलणाऱ्या कावल्यावरती हजारो जणांनी व्हिडिओ बनवलेत आणि हजारो जणांच्या व्हिडिओ त्या व्हायरल गेलेले आहेत. तुम्ही थोडीशी क्लिप जरी त्याची काढून टाकली ना तरी ती आरामात 2-3 हजार लोक तरी बघतील. तर या कावल्याचं पाहायला गेलं तर हा कावला कुठे राहतो, या कावल्याच्या काही ज्या माहिती आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या पौराणिक कथा आहेत त्या पण तुम्हाला तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर चला, व्हिडिओला कोणत्याही विलंब न करता व्हिडिओ आपण सुरुवात करू. तर या कावल्याबद्दल बोलायला गेलं तर या कावल्याचं लोकेशन म्हणजे पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील गारगावमध्ये हा कावला राहतो. आणि हा कावला कोणाकडे आहे, हा जो कावला गारगाव गावामधील आदिवासी परिवार म्हणजे बुकणे परिवारकडे हा कावला राहतो. या कावल्याचा पाहायला गेलं तर हा कावला स्पष्टपणे आत्या मामा काका तरी बोलतोय, पण त्याच्या काही तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला खरं तरी वाटेल. काळ्या खाऊ खातो का? खाऊ देऊ तुला? आणू का? पाहिजे का तुला? गेले खूप सारे कावले असतील जे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहिला असतील. तर प्रत्येक कावला हा कधी माणसालाच नाही, पण तो जो कावला आहे तो माणसाला म्हणजे माणसामध्ये वावरतोय सध्या, आणि तो माणसाप्रमाणे भाषा बोलतोय सुद्धा. म्हणजे काही बोलावं नवल आहे की एक कावला कसं काय बोलू शकतो. आणि त्या कावल्याने एवढा सोशल मीडिया धुमाकूल घातल्याने म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोलणारा कावला, बोलणारा कावला, बोलणारा कावला, बोलणारा कावला. म्हणजे हा कावला काय सांगू तुम्हाला, म्हणजे जर मी पुराण कथेबद्दल सांगायला गेलो ना तर तुम्हाला नीलवंती ग्रंथ माहिती असेल. महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं ना तर नीलवंती नावाचा जो ग्रंथ आहे तो सध्या बॅन आहे. तर आपण आता नीलवंती ग्रंथाबद्दल थोडासा बातचीत करूया. नीलवंती जो ग्रंथ आहे, ज्या ग्रंथामध्ये सरळ सरळ लिहिलं आहे की प्रत्येक प्राण्याची भाषा ती आपल्याला कशी येईल. आणि त्या म्हणजे तो नीलवंती ग्रंथ वाचून सुद्धा काही माणसं वेडीसुद्धा झालेली आहेत. परंतु जो नीलवंती ग्रंथामध्ये जो प्राण्यांची भाषा ती कशी बोलता येईल ते अजूनपर्यंत कोणाला उमगलं नाही. पण एक सिरियल आहे, ती सिरियलचं नाव म्हणजे तर गाथा नवनाथांची, जे तुम्ही स्टार प्रवाहवर सुद्धा पाहू शकता. तर त्या सिरियलमध्ये जे भरतरी नाथ आहेत, ते नाथ संप्रदायाचे भरतरी नाथ, ते म्हणजे नीलवंती नावाची स्त्री आहे, ती त्यांची शिष्य होती. तिला ते एक नीलवंती नावाचा ग्रंथ देतात, म्हणजे तो ग्रंथ देतात आणि त्या ग्रंथाला तिथंच नाव देतात की नीलवंती ग्रंथ. आणि त्या ग्रंथ वाचून जी नीलवंतीची स्त्री आहे जी म्हणजे तो प्रत्येक प्राण्याशी बोलते. तर तुम्हाला जर ते एपिसोड पाहायचे वगैरे असतील तर तुम्हाला ते यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला नीलवंतीची फुल डिटेल सगळं माहिती पाहिजे असेल तुम्हाला सोशल मीडियावर ती मिळून जाईल. नीलवंती ग्रंथामध्ये प्राण्यांची भाषा बोलताना शिकवली जाते, परंतु इथं साक्षात कावला माणसासमोर बोलतोय, तर त्याच्याबद्दल काय म्हणलं जाईल. आणि काही जण म्हणतात की कलियुगामध्ये असं आहे की जर प्रत्येक प्राणी जर बोलायला लागला तर कलियुगाचा अंत हा निकट आलेला आहे असं सुद्धा मानलं जाते. तर मित्रांनो, सध्या तरी आपण आता कावल्याबद्दल बोलूया, पौराणिक कथेला थोडंसं बाजूला ठेवूया. तर हा जो कावला आहे, या कावल्याचा म्हणजे संभाल कसा झाला, हा कावला त्यांना कुठे मिळाला. तर या घरातली सदस्य म्हणजे मुकणे परिवारातील सदस्य तनुजा मुकणे, तिला हा कावला शाळेत जाताना एका झाडावरून पडलेला मिळाला. तेव्हा तो पिल्ला छोटासा होता आणि काहीतरी ती 2 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. त्या मुलीला म्हणजे तनुजाला तो कावला मिळाला तेव्हा ती घरी येऊन आली. तिने आणि त्यांच्या परिवाराने त्या कावल्याचा संभाल केला, आणि संभाल केला म्हणजे त्या कावल्याला एवढी माया त्याही लावली तर तो आज अचानक कावला बोलतोय सुद्धा. म्हणजे तुम्ही पाहायला गेलं मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये लहान बाल जन्माला आलं तर लहान बाल जन्माला आल्यावरती आपण त्याला आलेले बाला बोल बोल आत्या मामा त्याला आपण असं बोलायला लावतो. पण तसंच म्हणजे त्या कावल्यासोबत त्याही असं केलंय की तो कावला आज बोलते. प्रत्येक घरामध्ये लहान बाल असून तसं त्यांच्या घरी म्हणतो एक छोटासा पिल्ला जो लहान होता, त्याला सारखी म्हणजे बोलायची हाऊस म्हणजे काका. तो सारखा काका काका तो बोलत असतो, काका कुठे काका कुठे. आता एक म्हणजे सध्या या कावल्याच्या आधी एक कोंबडा आहे, तो नाना आवाज येतोय. तर या कोंबड्याबद्दल सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतो. तुम्हाला जी इच्छा असेल ऐकायची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण एखाद्या प्राण्याला जर एवढा जीवाला लावला किंवा एवढं प्रेम दिलं, तो प्राणी बोलू सुद्धा शकतो. जशी लहान बाला आपण सवय लावतो तशी तर मुकणे परिवार त्या कावल्याला सुद्धा सवय लावली असेल, आणि त्यामुळे हा कावला थाड थाड आपल्याशी बोलतोय. त्या कावल्याला सध्या मध्येच खोकला आला होता, तर तो सुद्धा आता बरा आहे. आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं मित्रांनो, त्याच परिवाराने त्यांचा एक स्वतःचा यूट्यूब चॅनल खोलला आहे, बोलणारा कावला हा त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि त्या चॅनल त्यांचा दररोज एक व्हिडिओ सुद्धा येतोय. तर ठीक म्हणजे तर माझे मित्र म्हणजे मनीष तोमरे आणि आमचे सर म्हणजे तो प्रल्हाद गोसावी हे सुद्धा त्या कावल्याला भेटायला सुद्धा गेले होते. तर मनीषने सुद्धा त्यांना खूप चांगली मदत केली, आणि प्रल्हाद सारे सुद्धा त्यांना शाळेत जे काही ते पुस्तके वगैरे असतील त्यांच्या मुलांना ते भेट देऊन आले. या कावल्यातून सांगायचं झालं तर म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की एखादा कावला बोलतोय. आणि मी तर म्हणेल की या कुटुंबाने अजून म्हणजे खूप सारे पक्षी वगैरे असतो त्यांनी अशाच प्रकारे प्राणी असतील त्यांच्याकडून त्यांनी असेच काही शब्द बोलवून घ्यावे, म्हणजे काहीतरी एक नवीन होऊन जाईल. की कारण की तुम्ही पाहू शकता की म्हणजे अजूनपर्यंत कोणताच प्राणी आहे जो स्वतःच्या तोंडातून माणसासारखं बोलू शकतो, परंतु हा जो कावला आहे तो एकदम पद्धतशीरपणे सगळ्यांशी एकदम नीट नेटकेपणामध्ये बोलतो. तुम्ही याचे काही धमालाचे व्हिडिओ सुद्धा बघितले असतील तर तुम्ही सध्या तरी ते काय त्याचे काही जे क्लिप्स आहेत ते तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघा.
आणि बस आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा आपल्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. काय करतोस? काल्या येतो आमच्या बरोबर पाहुण्या.